नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली जी.के डोज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करत आहे. तर आज बघू आपण महाराष्ट्राची संपूर्ण माहिती. तर पाहता, भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारतात व दक्षिण भारतात एकत्रित असणारी विशाल भूमी. अक्षरवृत्त विस्तार किती आहे? 15,44 उत्तर ते 22,60 उत्तर. आणि रेखावृत्त विस्तार 72,36 पूर्व ते 80,54 पूर्व. आकार कसा आहे? त्रिकोणाकृती, दक्षिणेकडे चिंचोळा. लांबी रुंदी किती आहे? पूर्व पश्चिम 800, उत्तर दक्षिण 720, म्हणजे ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ. क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर आणि देशाच्या 9.36%. क्षेत्रफळाने क्रमांक तिसरा आणि लोकसंख्येने दुसरा. तर पहा आता, राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे? 3,42,000 आणि मध्य प्रदेशचं 3,08,000. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना ही बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार 1960 झाली. स्थापनेच्या वेळी जिल्हे किती होते? 26 आणि प्रशासकीय विभाग 4. आणि सध्या किती आहे? 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे मुंबई उपनगर. महाराष्ट्राच्या काही भागांना लागलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे: देश, घाटमाता, मावळ, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण. देश म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व देश प्रादेशिक विभाग असून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर 5 जिल्हे व नाशिक विभागातील 2 नाशिक, अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो. देश या विभागात किती जिल्हे आहे? 7. घाटमाता. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग म्हणजे घाटमाता. मावळ. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग म्हणजेच मावळ. खानदेश. उत्तर महाराष्ट्रामधील धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्हा मिळून खानदेश तयार होतो. येथील जमीन सुपीक व काळी असून कापूस आणि केळी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मराठवाडा. गोदावरीच्या खोऱ्यात मराठवाडा प्रादेशिक नाव आहे. मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहे. विदर्भ. नागपूर विभाग आणि अमरावती विभाग मिळून 11 जिल्ह्याचा विदर्भ तयार होतो. येथील जमीन सुपीक आणि काळी असून कापूस आणि संत्री पिकाचे उत्पन्न जास्त होते. नागपूर विभागाला वराड या नावाने ओळखले जाते. राज्याच्या एकूण 31.6 भाग हा विभाग व्यापतो आणि एकूण लोकसंख्येच्या 21.3% लोकसंख्या या ठिकाणी लाभतो.